नमस्कार. संजय गांधी निराधार योजना आता स्वतःच निराधार झाली की काय असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून पैसे मिळालेले नाही आणि आता ही योजना एक स्वतःच निराधार योजना झालेली आहे की काय असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून विचारला जातोय. याच बाबतीत आज आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, आता निराधार योजना जी आहे तर ती स्वतःच निराधार झालेली आहे की काय असा प्रश्न वारंवार लोकांकडून विचारला जात आहे. त्याला कारण म्हणजेच नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1,25,000 यापेक्षाही अधिक श्रोते आहेत, यापेक्षाही अधिक लाभार्थी आहे आणि त्यापैकी जवळजवळ 21 ते 22% लोकांची DBT अद्यापही ॲक्टिवेट नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती नागपूर जिल्ह्यातील 22 ते 23% लोकांना अद्यापही 5 महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता लोकांकडून प्रश्न विचारला जात आहे. DBT प्रणाली चा मोठा घोळ जो आहे तर तो समोर आलेला आहे. DBT प्रणालीमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करणे ही प्रणाली सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणली होती, परंतु आता याच प्रणालीवरती जे आहे तर ते श्रोत्यांकडून जे आहे तर ते लाभार्थ्यांकडून प्रश्न जे आहे तर ते उचलण्यात येत आहे. DBT प्रणाली हे आता एक श्राप ठरलेला आहे असं श्रोत्यांचं म्हणणं आहे आणि आता DBT प्रणालीचे देखील बरेच प्रॉब्लेम्स येत आहे. त्यानंतर जर पुढील बघायची झाली, तांत्रिक आणि प्रशासकीय हलगर्जी जे सिस्टम आहे, जे तहसील कार्यालय आहे, या तहसील कार्यालयामध्ये आता प्रशासकीय हलगर्जी देखील आढळून येत आहे. जे सरकारची लोकं आहेत ते काम लवकर करत नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच लोकांचे काम जे आहे तर ते पेंडिंग आहे. त्यामुळे OTP व्हेरिफिकेशन, KYC पूर्ण नाही, अशा बऱ्याच गोष्टींना जनतेला सामोर जावं लागत आहे. त्यामुळे आता ही योजना जी आहे तर ती स्वतःच निराधार झालेली आहे असं आता लोकांकडून जे आहे तर ते म्हणजे लोक जे आहेत तर ते म्हणत आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1.25 ते 1.5 लोक म्हणजे लाख लोक म्हणजेच 1,25,000 ते 1,50,000 लोक आहेत ज्यांना निराधार योजनेचा लाभ मिळतो आणि त्यापैकी फक्त 70 ते 75% लोकांनाच पैसे मिळत आहे. बाकीच्या 20 ते 25% लोकांना अद्यापही 5 महिन्यांपासून निराधार मिळालेला नाही. त्यामुळे या लोकांकडून आता मोठा रोष व्यक्त होतोय आणि पुढे जाऊन याचेच रूपांतर एका मोठ्या आंदोलनामध्ये होण्याची देखील दाट शक्यता आहे. ही जी समस्या आहे तर ही फक्त नागपूरपुरतीच मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, यवतमाळ, हिंगोली, परभणी, गोंदिया, भंडारा, मुंबई, अमरावती या सर्व जिल्ह्यांकरिता आहे. तर ही फक्त समस्या नागपूरपुरतीच मर्यादित नसून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांकरता ही जी आहे तर ती समस्या उद्भवत आहे. तर आपल्याला देखील बऱ्याच दिवसापासून लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला या महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही आहे. या योजनेचा फटका जो आहे तर तो वृद्ध, महिला, निराधार, दिव्यांग या लोकांना सर्वाधिक बसत आहे. त्यांना ही योजना आता एक दुःखाचं कारण जे आहे तर ते ठरत आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी ही योजना एक वरदान नसून श्राप ठरत आहे. त्यांच्यासाठी ही योजना एक दुःखाचं कारण ठरत आहे, कारण दररोज वाट बघायची आणि पैसे नाही यायचे. ही वाट आता त्या लोकांनी कधीपर्यंत बघायची असा प्रश्न देखील श्रोत्यांकडून, लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जात आहे. तर सरकारने यावरती लवकरात लवकर लक्ष घालावं आणि सरकारच्या कामामध्ये पारदर्शकता आणावी अशी देखील मागणी आता लाभार्थ्यांकडून केली जात आहे. लोकांकडून असे विचारले जात आहे की ही योजना निराधारांसाठी आहे की त्यांना अडचणीत टाकण्यासाठी. बरोबर आहे की ही योजना आता खरंच योजना म्हणून काम करत आहे की लोकांची एक अडचण झालेली आहे, हे देखील प्रश्न आता
निराधारांकडून, लाभार्थ्यांकडून आणि आपल्या श्रोत्यांकडून वारंवार विचारले जात आहे की ही योजना नेमकी आहे काय, की ती सरकारने जी योजना आणलेली आहे तर ती फक्त योजना आहे की ती लोकांना अडचणीत टाकण्याचं एक माध्यम आहे. हा देखील प्रश्न आता श्रोत्यांकडून जो आहे तर तो वारंवार विचारला जात आहे आणि हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातून विचारला जात आहे. आता देखील आपल्यापैकी बऱ्याच लोकांना 5 महिन्यांपासून पैसे मिळाले नसतील आणि आपल्या मनामध्ये देखील हाच प्रश्न असेल, तर तुम्ही देखील तुमचे मत कमेंट करायला विसरू नका. तर बघा, याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष घालावं. शासनाने जे आहे तर ते लवकरात लवकर लक्ष घालावं. तांत्रिक ज्या अडचणी आहेत तर त्या लवकरात लवकर दूर कराव्या. तसेच OTP व्हेरिफिकेशन असेल, DBT प्रणाली असेल, KYC कंप्लीट करणं असेल किंवा इतर जे काही कामं आहेत पेंडिंग आहेत तर ती लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी जी आहे तर ती आता लाभार्थ्यांकडून केली जात आहे की लवकरात लवकर ही कामे करण्यात यावी. अन्यथा जसं आत्ता आंदोलन झालं होतं ते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं, परंतु आता स्वतःच लोकांना म्हणजे आहे तर ते लाभार्थ्यांना कोणी सांगण्याची गरज नाही, तर ते स्वतःच आता याचं रूपांतर आंदोलनामध्ये करण्याची शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे. आणि लोकांकडून या योजनेला अनुसरून आता खूप मोठा रोष जो आहे तर तो लोकांमध्ये पाहायला मिळतो आहे. आम्ही जिकडे तिकडे बघत असतो, आम्हाला नेहमी फोन येत असतात आणि त्या फोनच्या माध्यमातून देखील जनता आपलं मत व्यक्त करत असते आणि आता जनतेमध्ये एक रोष या योजनेशी संबंधित जो आहे तर तो निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आहे. ज्या लाभार्थ्यांना अद्यापही 5 महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे तर ते थकीत अनुदान तात्काळ जमा करा, अन्यथा असंतोष वाढण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा लोकांमध्ये अधिक प्रमाणात लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट जी आहे तर ती पेटून उठणार आहे. जे लाभार्थी आहेत ज्यांना 5 महिन्यांपासून निराधार मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांचे पेन्शन जे आहे तर ते तात्काळ जमा करण्यात यावे अशी मागणी देखील सरकारकडे जोर धरून आता लागलेली आहे. आणि तो याच विषयावर आता चर्चा करताना आपल्याला दिसतोय. जो लाभार्थी आहे तर कुठलाही लाभार्थी याच विषयावर आता जास्तीत जास्त चर्चा करताना आपल्याला दिसत आहे. तर बघा, ही जी योजना आहे तर ती निराधारांसाठी आधार आहे, निराशा नाही. होय, ही योजना स्वतःच जर निराधार होत असेल तर निराधार लोकांनी काय करायचं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने याकडे लवकरात लवकर जे आहे तर ते लक्ष घातलं पाहिजे आणि या योजनेमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे. जशी लाडकी बहीण योजना आहे त्याकडे जसं शासनाचं लक्ष असतं त्याचप्रमाणे या योजनेकडे देखील शासनाचं लक्ष असायला हवं असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित विचारा. तसेच जर आपल्याला काही समस्या असतील तरी देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.
धन्यवाद.